शेतकरी मित्रांनो, राम राम. सुटलेल्या भागांना पाऊस होणार का हे जाणून घेण्याआधी महत्त्वाच्या सूचनावर एक नजर टाकू. सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की आज देखील राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा अंदाज आहे. तसेच काही जिल्ह्यांना वाऱ्याचे प्रमाण अधिक असेल. राज्यातील पाऊस पुढील काही दिवस कायम आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये. राज्यातील बहुतांश भागात हा पाऊस होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून न जाता थोडा धीर धरावा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारी. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं तीव्र कमी दाबाचं क्षेत्र आता भूभागावर सरकू लागलं असून आता ते झारखंड छत्तीसगडच्या दरम्यान पोहोचलं आहे. त्याचा विदर्भात काही परिणाम होतोय. त्याचबरोबर आपण हेही बघतो की मध्य प्रदेश आणि जवळपास दिल्लीपर्यंत हे पावसाचं वातावरण पोहोचलं आहे. पश्चिमी शाखा कमजोर असल्यामुळे घाट माथ्यावर किंवा कोकणात अतिशय हलक्या सरी होत आहेत, फार प्रभाव नाही. महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती बघता आता केवळ 87% पावसाचं प्रमाण झालेलं आहे आणि हे तसं चिंताजनक आहे. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. कोकण किनारपट्टीला काही ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि इतरत्र अतिशय तुरळक अशा प्रकारचा पाऊस आपल्याला अनुभवायला मिळाला आहे. महाराष्ट्रात पाऊस झाला आहे, परंतु अतिशय विरळ स्वरूपामध्ये आणि सामान्य अशा स्वरूपाचा तो पाऊस आहे. त्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. केवळ ओरिसामध्ये पावसाचं प्रमाण अधिक होतं. म्हणजे गुजरात, महाराष्ट्र आणि काही इतर राज्यात हलक्या फुलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. आज 17 तारखेला भारतीय हवामान खात्याकडून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे, जो कालपर्यंत दिलेला नव्हता. अजूनही आपल्याला दिसतंय की तामिळनाडूमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. पूर्वेकडील राज्यांमध्ये पाऊस वाढतोय. एक कमी दाबाचं क्षेत्र पुढे सरकतंय आणि या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हे पावसाचं प्रमाण वाढतंय. मराठवाडा आणि विदर्भामध्ये 18 तारखेला पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. 19 तारखेला विदर्भात केवळ येलो अलर्ट देण्यात आला आहे. आज विदर्भ आणि कोकण पावसाळी प्रमाण वाढू शकतं. मराठवाड्यातही काही ठिकाणी आणि पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे. यामध्ये सोलापूर, बीड, अहिल्यानगर पूर्व, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणीमध्ये, त्याचबरोबर यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये देखील किंवा नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये पावसाचे प्रमाण वाढू शकतं. आणि कोकण किनारपट्टीसहित घाटमाथ्यावरील पश्चिमी भागात जिल्ह्यांच्या पावसाचं प्रमाण आहे. यामध्ये नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्याच्या पश्चिमी भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे. 18 तारखेला थोडं मराठवाडा, पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण आहे. 19 तारखेलाही पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण आहे. महाराष्ट्रात उर्वरित भागात स्थानिक वातावरण असेल. 20 तारखेला स्थानिक वातावरणात आणि कोकणामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. संपूर्ण मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील स्थानिक स्वरूपात ठिकठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणात पावसाचं प्रमाण वाढेल. 21 तारखेला थोडं मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण असं पावसाळी वातावरण राहील. थोडं पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातलं पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. 22 तारखेला थोडं महाराष्ट्रात खास करून सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड, अहिल्यानगर दक्षिण, पुणे पूर्व, सातारा पूर्व आणि सांगली पूर्व भागात पावसाचं प्रमाण कमी होईल. कोकणात आणि उत्तर महाराष्ट्र, विदर्भ असं थोडं पावसाळी प्रमाण राहण्याची शक्यता आहे. 23 तारखेला एका वादळी प्रणालीमुळे विदर्भाच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान कोकणातील पाऊस पुन्हा एकदा हलकासा कमी होण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचं प्रमाण घटत आहे. 24 तारखेला विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्ध्याच्या उत्तरेला थोडं पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. तसा विदर्भातील बहुतांश जिल्हे कमी पर्जन्याचे आहेत.
त्यामुळे या पावसाचा किती आधार होतोय ते बघणं आवश्यक आहे. 25 तारखेला उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, त्यानंतर मग अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या सर्व जिल्ह्यामध्ये, वर्धा आणि यवतमाळचा काही भाग, अगदी नाशिकच्या काही भागामध्ये, मध्य प्रदेशवर जी सिस्टम जाणार आहे वादळी प्रणाली, त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या उत्तरेकडून जाणवेल. कोकणातही पावसाचं प्रमाण थोडं वाढू शकतं. 26 तारखेला जसंही ही वादळी प्रणाली कोकण किनारपट्टीला सरकेल किंवा अरबी समुद्राकडे सरकेल, तसंही कोकणात मुसळधार पावसाची शक्यता पहिल्यांदा व्यक्त करण्यात आली आहे. आपला अंदाज शेवटापर्यंत पोहोचलाय जुलैच्या. कोकणामध्ये जुलै सातत्याने हलक्या ते मध्यम काही मुसळधार पावसाची शक्यता वाढते. स्थानिक स्वरूपात सुद्धा वातावरण महाराष्ट्रात राहील, त्यामुळे जुलै उरलेला कालावधी पावसाळी राहण्याची शक्यता आहे. जेव्हा आपण एकत्रित अंदाज पुढील उरलेल्या जुलैचा बघतो, तेव्हा मात्र आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी काही संकेत आलेले आहेत. महाराष्ट्राचा थोडा भाग अमरावतीपर्यंतचा, या ठिकाणी थोडं प्रमाण जास्त राहील पावसाचं. त्यानंतर कोकण किनारपट्टीला देखील पावसाचं प्रमाण दरम्यानच्या काळात अधिक राहण्याची शक्यता आहे. थोडं उत्तर मराठवाडा आणि म्हणजे याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना आणि उत्तर महाराष्ट्र यामध्येही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. शिवाय एक समाधानाची बाब म्हणजे या काळात पश्चिम महाराष्ट्रात देखील आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागात, मध्य महाराष्ट्रातही पावसाची चांगली नोंद होणार आहे. त्यामुळे हा उरलेला कालावधी महाराष्ट्रासाठी समाधानकारक आहे. आज 17 तारखेला कोकण किनारपट्टीला हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. उर्वरित घाटमाथ्यावर देखील पावसाची शक्यता आहे. अगदी सोलापूर, पुणे, अहिल्यानगर, नाशिक या भागातही पावसाची शक्यता आहे. दुपारनंतर हे पाऊस प्रमाण थोडं मराठवाड्याकडे सरकण्याची शक्यता आहे. विदर्भातही, खास करून पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण राहण्याची शक्यता आहे आणि थोडं आज उशिरापर्यंत विदर्भ, मराठवाड्यात पाऊस होऊ शकतो. पावसाचं प्रमाण 18 तारखेला देखील काही प्रमाणात महाराष्ट्रात राहील, परंतु थोडा प्रभाव हा विदर्भाकडे सरकतोय. महाराष्ट्रातलं पावसाचं प्रमाण थोडं हलकंसं कमी दाखवण्यात आलंय. या प्रमाणात पुन्हा 19 तारखेला वाढ दाखवण्यात आलेली आहे. म्हणजे 18 तारखेला पुन्हा पावसाचं प्रमाण वाढेल कोकणामध्ये आणि स्थानिक स्वरूपाचं महाराष्ट्रातलं वातावरण देखील अतिशय उत्तम असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी जो पाऊस होतोय, मग खास करून आपण सोलापूर, बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, जालना या भागात आपण पाऊस होताना बघतो. तर हे पावसाचं प्रमाण आपल्याला 20 तारखेपर्यंत सातत्याने चालू राहणार आहे. म्हणजे उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं सातत्य हे जवळपास 20 तारखेपर्यंत कायम आहे. पुढे हे पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आपण काही व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली आहे. मराठवाड्याच्या थोडं हे वातावरण उत्तरेला सरकणार आहे. म्हणजे थोडं उत्तर मराठवाडा, विदर्भ, थोडंफार उत्तर महाराष्ट्र असं सरकण्याची शक्यता आहे. कोकणात मात्र हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. म्हणजे थोडक्यात मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील पाऊस 21 तारखेनंतर कमी होईल आणि तो थोडा उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे. तसंही पावसाचं प्रमाण विदर्भाकडे सरकणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी होईल आणि वाऱ्याचा वेग पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे 21-22 नंतर पुन्हा आपल्याला त्याला पावसाचा खंड म्हणता येणार नाही, परंतु वादळी वारे असतील, आजूबाजूने एक सिस्टम जाते, त्या सिस्टमचा परिणाम 25 तारखेपासून उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणामध्ये जाणवण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, राम राम. मी किशोर बारडे आपल्याला 17 ते 19 जुलै दरम्यानचा हवामान अंदाजाचा थोडक्यात आढावा सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील बरेच भाग असे आहेत की ज्या भागात पाऊस पडला तेथील मोजक्या भागामध्ये खूप जोरदार पाऊस झाला. आपण कालची एक बातमी वाचली असेल की नाशिकच्या एका भागामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला, त्याची देखील माहिती आपल्याला मिळाली होती. तर राज्यातील बरेच भाग असे आहेत की ज्या भागामध्ये अजून सुद्धा
पिकास पोषक असा पाऊस झालेला नाही, तर या पुढील 3 दिवसामध्ये राज्यातील बहुतांश भागात पिकांना जीवदान मिळेल अशा पावसाची शक्यता आहे. तर आपण एक एक अंदाज जाणून घेऊ. त्याआधी अंदाज थोडक्यात आपण जाणून घेण्यासाठी काही मुद्दे, जसे की आपण विभागवार हवामान अंदाज जाणून घेत असतो, तशा मुद्द्यांचा देखील आपण विचार करणार आहोत. तर आज 17 जुलै रोजी राज्यातील बऱ्याच भागात वारे बंद होतील, परत चालू होतील आणि परत बंद होतील आणि गरमाट वाढेल. त्या ठिकाणी दुपारनंतर पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊन पाऊस होण्याची शक्यता आहे. म्हणजे एकंदरीत ज्या भागातले वारे बंद होतील, चालू होतील, बंद होतील, चालू होतील, म्हणजे असे धरसोड करतील, त्या भागात गारमाटचं प्रमाण म्हणजे गेल्या 2-3 दिवसापेक्षा थोडं जास्त असेल आणि त्या भागामध्ये ढगाची निर्मिती होऊन किंवा ढग येऊन दुपारनंतर पावसाची शक्यता आहे. तर आपण विभागवार अंदाज जाणून घ्यायचा प्रयत्न जर केला तर मराठवाडा विभागात आज ते 19 जुलै दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. या काळात पाऊस होत असताना काही भागात वाऱ्याचे प्रमाण अधिक राहण्याचा अंदाज आहे. तर यातील जिल्हावार जाणून घेताना आज उद्या छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर 19 जुलैला थोडा जोर कमी असण्याची शक्यता आहे. तसेच बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यातील काही भागात वाऱ्याचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे. तर हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ असून हलका मध्यम पाऊस होऊ शकतो. तर 19 जुलैला पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांना आहे. त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा जोर 17 जुलै ते 19 जुलै दरम्यान अधिक राहण्याची शक्यता आहे. यातील बऱ्याच भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात विदर्भातील बाकी जिल्ह्यांच्या तुलनेत पावसाचा अधिक जोर राहण्याची शक्यता आहे. तर वारे देखील अधिक राहू शकते. त्याचबरोबर वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांना हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना या दरम्यान वावणी पाऊस देखील होऊ शकतो. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र, तर उत्तर महाराष्ट्रात 17 ते 19 जुलै दरम्यान तीनही स्वरूपाचा काल सांगितल्याप्रमाणे म्हणजे हलका, मध्यम ते जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असेल. नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यातील काही भागात देखील पावसाबरोबर वाऱ्याचा वेग अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यानंतरचा आहे आपला पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्रात या दरम्यान म्हणजे 17 ते 19 जुलै दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर यातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. परंतु या दरम्यान लगतच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असेल. काही ठिकाणी अति जोरदार पाऊस होऊ शकतो. तर सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना अधूनमधून हलका ते मध्यम पाऊस या दरम्यान होऊ शकतो. त्याचबरोबर अहिल्यानगरमध्ये 17, 18 आणि 19 जुलै दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण एकंदरीत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा हवामान अंदाज जाणून घेतला. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असेच आपल्या शेतीविषयक आणि हवामानविषयक प्रश्नांची उत्तरे घेऊ. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.